अलका रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी बनवली दम बिर्याणी। चला पुढे दाखवते। दम बिर्याणी करायसाठी सर्वात आधी मी पाणी गरम करायला ठेवले आणि त्याच्यामध्ये सगळे गरम मसाले टाकलेले, मीठ, थोडं तेल, पावणा किलो तांदूळ आहेत, अर्धा किलो आणि पाव किलो तांदूळ आहेत। बासमती तांदूळ घेतलेत, धुवून घेतलेले आहेत मी। आता हे टोपात टाकून घेते उकळलेल्या पाण्यात। त्याच्यामध्ये गरम मसाले मी तेजपत्ता, लवंग, छोटी इलायची, मोठी इलायची, दालचिनी हे सगळं टाकले आणि अर्धा किलो मटण घेतलेले मी, ते धुवून घेतलेले। सर्वात आधी मी त्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकते, दही, हळद, धनिया पावडर, घाटी मसाला 2.5 चमचे टाकलेले मी आणि सुहाना बिर्याणी मसाला। इकडं तांदूळ शिजून झालेले आहेत म्हणून मी थोडं पाणी त्याच्यामध्ये ते तांदूळ थाळ्यामध्ये साईडला काढून घेते। थोडे कच्चे पक्केच घेतलेले आहेत शिजून। हे बघा कच्चे पक्के तुम्हाला मी दाखवते, जास्ती शिजून नाही दिलेले। आता इकडं थोडं मीठ, पुदिना बारीक कापून घेतलेला आहे, कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे, आणि कांदे तेलामध्ये मस्तपैकी फ्राय करून घेतलेले। ते सगळं मिक्स करून घेते। तुम्हाला वाटलं तर चमच्याने करू शकता, नाही तर मी हाताने मिक्स करून घेते सगळं। मिक्स करून झालेले त्याच्यामध्ये 2 टमाटर मी बारीक चिरून घेतलेले, ते पण त्याच्यामध्ये टाकून घेते। आता सगळं मिक्स झालं ना तर 15-20 मिनटं मी साईडला ठेवून देणार आहे, कारण की ते मुरून त्याच्यामध्ये दही मसाले टाकले। 15-20 मिनटांनी मग आपण सुरुवात करायचं बिर्याणी करायला। ते सगळे मसाले लावून झालेले आहेत, मी ते साईडला ठेवून देते। 20 मिनिटाच्या पुढं झालेले आहेत। आता मी कुकर गरम करायला ठेवलेली आहे। याच्यामध्ये मी असंच मटण टाकते, त्याच्यामध्ये मसाले लावलेत ते। तेलाची फोडणी नंतर देणार आहे मी। चांगलं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आणि मटण त्याच्यामधून टाकले भांड्यातून, त्याच्यात थोडं पाणी टाकून सगळं मसाल्यामधून असं मिक्स करून कुकरमध्ये टाकून घेते। आता त्याला चांगली उकळी येऊस्तोवर आपल्याला थांबायचं आहे। आता मस्तपैकी उकळी आलेली आहे। त्याच्यामध्ये वाटलं तर 1 गिलास पाणी टाकून कुकर बंद करायची। एक गिलास पाणी टाकले मी आता कुकर बंद करून 4-5 शिट्या होऊन द्यायच्या। शिट्या झालेल्या आहेत। आता मी कुकर खोलली। मटण जास्ती गाळ नाही करायचं आणि जास्ती शिजून पण नाही द्यायचं। मटण चांगलं शिजलेलं आहे आपलं कच्चं पक्कं। आता मी कांदा
फ्राय केलं तर तेलाने तोच तेल मी फोडणीला टाकणार आहे. आता त्याच्यामध्ये 2 हिरवी इलायची टाकते आणि कढीपत्ता आणि ते आपण कुकरमध्ये शिजवून घेतलेले ते आपण त्याच्यामध्ये हळूहळू करून टाकून द्यायचं. कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून त्याच्यामध्ये टोपात टाकून द्यायचं. आता हे मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. मस्तपैकी उकळी आलेली आहे. आता मी केवी चांगला कलर बी यायला लागला. मग आता त्याच्यामधून मी एक वाटीमध्ये थोडी केवी काढून घेते, रसा काढून घेते. कालवण आपलं जरा पातळ पण नाही आणि घट पण नाही. आता मी त्याच्यामध्ये राईस टाकून देते. सगळीकडे पसरून हळूहळू टाकून घ्यायचं. सगळीकडे टाकून झालेले आणि ती केवी थोडी ठेवली होती साईडला, ती त्याच्यावरून टाकून घेते. याच्यात मी कलरचा वापर नाही केला आणि बाकीचा उरलेला कांदा मी त्याच्यावरून टाकून देते आणि कोथिंबीर. आता मी त्याच्यावर प्लेट ठेवून पीठ मळून घेतलेले. तर आपल्याला दम बिर्याणी बनवायची म्हणून सगळीकडे थोडं थोडं पीठ करून लावून घेते हाताने. हळूहळू सगळीकडे पीठ लावून घ्यायचं. आता मी टोप खाली उतरून त्याच्यावर तवा ठेवून आणि त्याच्यावर टोप ठेवणार आहे. आणखी 2-3 मिनटं फास्ट गॅसवर आणि नंतर बारीक गॅसवर आपल्याला 15-20 मिनटं आपल्याला दमवून द्यायची बिर्याणी. इकडं साईडला कोशिंबीर करायसाठी 2 कांदे 1.5 टमाटर घेतलेले आहे बारीक चिरून. त्याच्यामध्ये पाव किलो दही टाकून घेतलेली. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडासा लाल मसाला. आता हे सगळं मिक्स करून घेते. यात वाटली तर कधी मिरची पण टाकू शकत हिरवी या कोथिंबीर. आपली दम बिर्याणी झालेली आहे. आता मी गॅस बंद करते. थोडं थंड होऊस थांबून घेते. ते थंड झालं की आपल्याला टोप खाली उतरून घेते मी. आता टोप फुलत नाही, आता याला उलटणे मी खोलते. हे बघा टोप खोललेला आहे. मस्तपैकी आपला दम बाहेर निघाला आहे बिर्याणीचा. आपली साधी सिंपल रेसिपी तयार झालेली आहे. चला मग आता ताट बनवते मी. एका साईडने भात काढायचा, मिक्स करून नाही काढायचं, मग ते सगळं मिक्स होऊन जाईल. किती फुल्ला मस्त राईस झालेला आहे आपला बिर्याणी. माझी साधी सिंपल रेसिपी आहे. आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. बाय.